नाशिक विधान परिषद जागेसाठी भाजपचे गणेश गीते यांनी अर्ज घेतलेला आहे। जागेवरून आता महायुतीमध्ये तणाव निर्माण झालेला आहे। भाजप शिवसेनेमध्ये जागेवरून रस्सीखेच सुरू असतानाच भाजपमध्येही अंतर्गत चुरस पाहायला मिळते। मंत्री गिरीश महाजन यांचे दोन निकटवर्तीय उमेदवारीवरून आमने-सामने आलेले आहेत। भाजप शहर उपाध्यक्ष निलेश बोरा आणि माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांच्यामध्ये उमेदवारीसाठी संघर्ष होतोय। नुकत्याच झालेल्या नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये निलेश बोरा यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली होती आणि या संदर्भामध्ये अधिक बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी योगेश खरे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तर योगेश, नाशिक विधान परिषद जागेसाठी आता भाजपमध्येच अंतर्गत चुरस पाहायला मिळते। गणेश गीते आग्रही आहेत, सोबतच बोरा देखील या जागेसाठी आग्रही दिसतायत। स्पर्धा जी आहे ती तीव्र झालेली आहे। शिंदे सेना आणि भाजपमध्ये जी स्पर्धा आहे जागेसाठीची तीच तेवढीच चुरस आपल्याला भाजपच्या अंतर्गत पक्षामध्ये सुद्धा पाहायला मिळते। आता गणेश गीते यांनी अर्ज घेतलेला आहे आणि खरं तर अजूनही महायुतीतला तिढा जो आहे तो अजून सुटलेला नाही। ही जागा शिंदे सेनेला जाणार की भाजपला जाणार याबद्दल क्लिअर झाले नाही। खरं म्हणजे शिंदे सेनेने या जागेवर आधीच दावा केलेला होता, कारण की इथले जी जागा होती ती आधी शिवसेनेकडेच होती। त्यामुळे मोठा तिढा हा यामध्ये निर्माण झाला आहे। काल दिल्लीमध्ये सुद्धा जी बैठक झालेली आहे, दिल्लीमध्ये सुद्धा या जागेवरूनच वाद मोठ्या प्रमाणात झाल्याचं बोललं जात आहे। आता सर्वाधिकार जे मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेत त्यामध्ये ही जागा कुणाकडे सुटते याबद्दलचा अजूनही क्लिअरन्स आलेलं नाही। मात्र तरीही भाजपच्या गणेश गीते आणि निलेश ओरा या दोघांनीही अर्ज या ठिकाणी घेतलेले आहेत आणि ते दोघंही मैदानात आहेत। आता महत्त्वाची गोष्ट ही आहे, ही जागा जर शिंदे सेनेला गेली तर हे दोघं काय करणार, तर हे दोघंही लढण्याच्या तयारीमध्ये असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे एकूणच महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा ही आपल्याला या विधान परिषदेमध्ये पाहायला मिळणार आहे। नक्कीच योगेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।